हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 22 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शेवटी आशा ही नुपूरला कायमची सोडून निघून गेली आहे. आशाचा कसा अपमान तायडीने केला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या गोष्टीमुळे आशा खूप दुःखी झाली. नुपूरच्या आयुष्यात जी काही दुःख आहेत, नुपूरला लोकांचे जे टोमणे ऐकून घ्यावे लागतात ते फक्त माझ्यामुळे, आणि जर मी नुपूरचं आयुष्य सोडून निघून गेले तर नुपूर नक्कीच मल्हारचा आधार घेईल, त्या दोघांचा संसार सुखी होईल. असा विचार करून आशाने नुपूरला खोटं सांगितलं की ती 4 धामच्या यात्रेला चालली आहे आणि ती घर सोडून निघून गेली आहे. त्यामुळे नुपूर खूप दुःखी झाली. आईचा विरह तिला सहन होत नाहीये. मग आता आशा नेमकी गेली कुठे आणि पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते. आशा तिच्या रूममध्ये असते आणि आज सकाळी काय घडलं हे सगळं आशाला आठवतं. तायडीने माझी किंमत 0 लावली, सगळ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान केला. त्यानंतर मी माझ्या न झालेल्या सुनेला कसं मल्हारच्या गळ्यात बांधलं आणि हा सगळा माझा बिझनेस प्लॅन होता, कारण मला श्रीमंतीत जगायचं होतं, असं तायडी म्हणाली. हे सगळं आशाला आठवतं आणि तेवढ्यात नुपूर तिच्यासाठी जेवण घेऊन तेथे येते. नुपूर आशाजवळ येते. आशा याच विचारात गुंग असते. नुपूर म्हणते, आई कसला विचार करतीयेस? चल, मी जेवण आणलंय तुझ्यासाठी. आशा म्हणते, पण मला नाही जेवायचंय. नुपूर तिला समजावून सांगते, आई जेवावं लागेल तुला, थोडं खा पण खा, तुला औषधं घ्यायची आहेत ना. नुपूर ही आशाला बेडवर आणून बसवते, तिच्यासमोर खुर्चीवर बसते आणि तिला समजावून सांगते की आई, आज जे काही घडलं, सागरिका मॅम आणि त्यांच्या आगाऊ मैत्रिणी जे काही बोलल्या ना, त्याचा विचार करू नकोस. ते सगळं चुकीचं आहे आणि अशा लोकांच्या बोलण्याचा विचार करायचा नसतो. त्यांनी हे सगळं जाणून बुजून केलं आहे, त्यामुळे आता ते सगळं विसर, असं म्हणून नुपूर आशाला घास भरवण्याचा प्रयत्न करते. पण आशा म्हणते, नुपूर, कधीकधी असं वाटतं ना की एखाद्याच्या आयुष्यातून वेळीच निघून गेलेलं चांगलं असतं, सगळ्यांचंच भलं होतं. नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर म्हणते, आई हे काय बोलतेस तू? तर आशा म्हणते, नुपूर, कडू बोलतेय पण खरं बोलतेय. तूच मला सांग, आजपर्यंत तुझ्या आयुष्यात जी काही संकट आली आहेत ती फक्त माझ्यामुळे आली आहेत, आणि जर मी तुझ्या आयुष्यात नसेल तर तुझ्या आयुष्यात कोणतं संकटच येणार नाही. त्यामुळे तुझ्या आयुष्यातून निघून जावं हाच मला एक पर्याय दिसतोय, ज्यामुळे तू सुखी होशील. नुपूरला जबर धक्काच बसतो. आशा म्हणते, नुपूर, विचार करून पहा, सागरिका मॅम जे काही बोलल्या ते चुकीचं नव्हतं आणि माझ्यामुळे तुला लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागतात. मीच जर तुझ्या आयुष्यात नसेल तर तुला लोकांची बोलणीसुद्धा ऐकून घ्यावी लागणार नाही. नुपूर चिडून म्हणते, आई बस झालं, आता यानंतर एक शब्दही बोलायचा नाहीये आणि तू फक्त जेवण करायचंय. मी तुला आई असंच नाही म्हणत, मी तुला आई मानते आणि एका मुलीला कधीच आपली आई ओझं होत नाही. त्यामुळे एक शब्दही बोलायचा नाहीये, गुपचूप जेवण करून घ्यायचंय. आशा नुपूरकडे पाहून स्माईल करते. नुपूरचं आपल्यावर किती प्रेम आहे याचं तिला अप्रूप वाटतं, पण माझ्यामुळे नुपूरच्या आयुष्यात दुःख आहे, तिच्या डोळ्यात पाणी आहे, तिला त्रास सहन करावा लागतोय, ही भावना आशाच्या मनात झालेली असते. नुपूर ही आशाला पहिला घास भरवते आणि म्हणते, आई थोडं खाऊन घे आणि मग तुला औषधंसुद्धा घ्यायची आहेत. फ्रेंड्स, यानंतर नुपूरही काही बोलत नाही आणि आशाही काही बोलत नाही. नुपूर आशाला भरवत असते आणि आशा खात असते, नुपूरकडे प्रेमाने पाहत असते. नुपूर आशाला जीव घालते. त्यानंतर आशा तिची औषधं घेते आणि विचार करते, नुपूर, मला तुझ्या आयुष्यातून कायमचं निघून जावंच लागेल, त्याशिवाय तू सुखी होणार नाही, तुझा संसार सुखाचा होणार नाही. आता वेळ आली आहे मी तुझ्या आयुष्यातून कायम निघून जाण्याची. आशा हा ठाम निर्णय घेते आणि इकडे तायडी तिच्या आईबापाला सांगते, बाबा, आई, उगचच मी एवढं करत बसले, प्रेमाने वागायचं, मग मागे मागे तिला नावं ठेवायची, तिला त्रास द्यायचा, कान पिरगायचा, हात पिरगायचा. मी ना डायरेक्ट निर्णय घ्यायला पाहिजे होता, डायरेक्ट तिला संपवायला पाहिजे, हो की नाही? तायडीचे आईबाप खूप घाबरतात. तायडी विचारते, घाबरला ना, घाबरला ना, तुम्ही सुद्धा घाबरलात? आणि जर नुपूर बरोबर असं झालं मग? आता ती मला खूप डोळे दाखवतीये, मला स्वॅग दाखवतीये, पण जर मी एक एक करून
तिच्या जवळच्या सगळ्या माणसांना संपवलं मग काय होईल? म्हणजे आज तिने वळून पाहिलं तर तिचा भाऊ गायब, उद्या वळून पाहिलं तिची आई गायब, मग एक दिवस तिची वहिनी गायब, मग एक दिवस तिच्या भावाची पोरगी गायब. असं झालं मग किती घाबरेल ती. आणि मग ती स्वतःलाच ओळखणार नाही, स्वतःला शोधू शकणार नाही, तर मग त्या संजनाला कसं शोधेल? माझं सत्य कसं शोधून काढेल? आता मी हेच करणार. तायडीचे आईबाप खूप घाबरतात. तायडीचा बाप म्हणतो, अगं तायडे, हे काय बोलतेस तू? तायडी म्हणते, आई ये इकडे. तायडीची आई खूप घाबरते, पुढे येते. तर तायडी तिच्या घास पकडते, अशी मान थोडीशी पकडते आणि म्हणते, आई शपथ, आता मी त्या नुपूरचे असे हाल करणार ना की स्वतःला आरशात पाहायला सुद्धा ती घाबरेल. तायडीची आई खूप घाबरते की माझा गळा तर दाबणार नाही ना. तायडी तिचा गळा सोडून देते आणि आई लांब जाऊन उभी राहते. तायडीने आता ठाम निर्धार केला आहे की आता नुपूरला सुट्टी नाही. आता मी नुपूरची अशी जिरवणार की नुपूर पुन्हा माझ्यासमोर काही बोलण्याची हिंमतच करणार नाही. आणि इकडे नुपूर तिच्या रूममध्ये असते आणि डायरीत पत्ता लिहित असते, ज्या पत्त्यावर ही संजना राहतीये विश्वकर्मा चाळीत. नुपूर विचार करते, ज्या चाळीत आधी ती संजना राहायची त्या चाळीत तिला कुणीच ओळखत नाही, पण तिला ती चाळ सोडून जवळपास 1 वर्ष झालंय, तरीसुद्धा अजून तिच्या रूममध्ये कुणीच राहायला नाही आलंय. तिची रूम अशी बंद का? मग त्या रूममध्ये सुद्धा काही रहस्य आहे का? हाच विचार नुपूर करत असते. आणि मग तेवढ्यात तेथे मल्हार येतो आणि विचारतो, अरे वा नुपूर, तू त्या डायरी लिहितेस, काय लिहितेस? नुपूर लगेच आपली डायरी बंद करून ठेवते आणि मल्हार तिला विचारतो, मी आलो आणि लगेच तू डायरी बंद करून ठेवली? नुपूर विचारते, तुम्हाला एवढा काय इंटरेस्ट आहे की मी काय करते, काय पाहते ते पाहण्यामध्ये? मल्हार म्हणतो, नुपूर, तुझं हे जे वागणं आहे ना, एकदम संशयास्पद आहे. मी जवळ आलो की लगेच मोबाईल बंद करते, मी जवळ आलो की लगेच डायरी बंद करून ठेवते. याचा अर्थ तू माझ्यापासून जे सिक्रेट लपवते ना, ते सिक्रेट नक्कीच या डायरीमध्ये आहे. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहते. मल्हार म्हणतो, मला तर असं वाटतंय आपल्या दोघांचं नातं सुधारावं ना, म्हणून तो असं करतीये. नुपूर विचारते, तुमचा असा गैरसमज का होतोय? तर मल्हार सांगतो, कारण तू आहे ना माझ्यापासून एक सिक्रेट लपवतीये. तुला असं वाटत असेल तू माझ्यापासून सिक्रेट लपवशील, मग मला असं खूप उत्कंठा वाढेल. अरे काय नुपूर काय लपवतीये, नुपूर काय लपवतीये? मग मी तुला विचारेल, तुझ्या मागे मागे करेल, तुला मस्का लावेल, तुझ्याशी प्रेमाने बोलेल, एक नुपूर सांग ना, सांग ना. आणि मग आपलं नातं आणखीन जवळ येईल, तू माझ्या आणखीन जवळ येशील, म्हणून तू हे सगळं करतेस ना. नुपूर म्हणते, सर, तुम्ही हा विचार का करता? तुम्हाला दुसरं काही काम नाही आहे का? तुम्ही एक बिझनेसमॅन आहात की डिटेक्टिव्ह आहात? तर मल्हार सांगतो, आता तू माझी बायको आहे ना, आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे तेवढं तर बायकोबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक नवऱ्याची इच्छा असतेच, तो त्याचा हक्क असतो. नुपूर चिडून म्हणते, सर, आपण दोघे नवरा बायको नाही आहोत. मल्हार म्हणतो, ए नाही यार, मला ते पुन्हा डिस्कशन करायचंच नाहीये. आता आपण दोघे एका रूममध्ये राहतोय, एका रूममध्ये नवरा बायकोच राहतात, दुसरं कुणी राहतं का? नुपूर म्हणते, एका रूममध्ये रूममेट्स सुद्धा राहतात. मल्हार म्हणतो, पण असं गळ्यात मंगळसूत्र घालून नाही राहत ना. ठीक आहे, मी आहे ना इंटरनेटवरच शोधतो की गळ्यात मंगळसूत्र घालून एका रूममध्ये राहणाऱ्या स्त्री आणि पुरुषाला काय म्हणतात, त्यांच्यात कोणतं नातं असतं. मल्हार हे सगळं सर्च करतो. नुपूर चिडून मल्हारचा फोन हिसकावून घेते आणि म्हणते, बंद करा सर हे सगळं, काही काय करताय तुम्ही? किती त्रास देताय मला. तुम्हाला हे कळत नाही का? प्रत्येकाची एक पर्सनल स्पेस असते, त्या स्पेसमध्ये जायचं नसतं. मल्हार म्हणतो, नुपूर, आता तू माझा मोबाईल हिसकावून घेतला, याचा अर्थ तू सुद्धा माझ्या पर्सनल स्पेसमध्ये आलीस की नाही? नुपूर चिडून म्हणते, सर, मला तुमचा मोबाईल चेक करण्यात कोणताही इंटरेस्ट नाही आहे. मल्हार म्हणतो, कर ना चेक, माझा मोबाईल बिनधास्त चेक कर, कारण मी त्या नवऱ्यांमधला नाही आहे की बायकोने मोबाईल हातात घेतल्यावर BP वाढायला. मी काही घाबरत नाही तुला. कर कर, माझा मोबाईल चेक कर. नुपूर खूप दुःखी होते आणि मल्हारला विचारते, मल्हार सर, तुम्ही किती टाईमपास करता हो, आणि तुम्ही झोपायचं काय घ्याल? तर मल्हार म्हणतो, तसं तर माझ्या मनात खूप काही आहे. असं म्हणून मल्हार पुढे पुढे येतो. तर नुपूर त्या दोघांमध्ये उशी ठेवते. मल्हार म्हणतो, पण आता झोपायचे मी फक्त उशीच घेईल. आणि मग मल्हार हा त्याच्या जागेवरून उठतो आणि बेडच्या दुसऱ्या बाजूने जाऊन झोपतो. नुपूरसुद्धा झोपते. हा बेड खालून मोकळा असतो, त्यामुळे हे दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. मल्हार तिला गुड नाईट म्हणतो
पण नुपूर तोंड वाकडं करते, मल्हारसुद्धा तोंड वाकडं करतो आणि झोपी जातो. मल्हार झोपी जाताच नुपूर आपले डोळे उघडते आणि विचार करते, उद्या काहीही झालं तरी मला विश्वकर्मा चाळीत जायचंय आणि मी त्या संजनाचं सत्य शोधून काढणारच. आणि मग नुपूरही झोपते. इकडे तायडीला काही झोप आलेली नसते. तायडी एके ठिकाणी कोणाची तरी वाट पाहत असते. तेवढ्यात एक मुलगी तेथे येते आणि म्हणते, हॅलो सागरिका मॅम. तर सागरिका विचारते, तू कोण, सोनाली का? तर ही मुलगी सांगते, हो, आता सोनालीच. तुम्ही मला सोनालीच म्हणू शकता, कारण मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. त्यामुळे माझं नाव खोटं, माझा पत्ता खोटा, माझा नंबर खोटा, यातलं काहीच खरं नाही आहे आणि तुम्ही मला सोनाली म्हणू शकता. तायडी म्हणते, फक्त बोलबच्चनच देते की काम पण चांगलं करते? सोनाली म्हणते, मॅम, मी चांगलं काम करत असेल म्हणून तर तुम्हाला माझा रेफरन्स मिळाला आहे आणि तुम्ही मला काम करायला बोलवलं आहे. तर तायडी म्हणते, स्मार्ट आहेस. तुला एक फोटो पाठवला आहे. या मुलीचं नाव आहे नुपूर खानविलकर. ही मुलगी कोठे जाते, कोणाला भेटते, कधी भेटते, घराबाहेर कधी जाते, घरी परत कधी येते, या प्रत्येक सेकंदाची बातमी मला हवी आहे. थोडक्यात तुला CCTV कॅमेरा होऊन 24 तास तिच्या मागावर राहायचं आहे. सोनाली म्हणते, होऊन जाईल. तायडी म्हणते, आणखीन एक फोटो घे. तायडी संजनाचा फोटो तिला देते आणि सांगते, या मुलीचं नाव आहे संजना. तिच्याबद्दल मला जेवढं काही माहिती आहे सगळं त्या फोटोच्या मागे लिहिलं आहे. या मुलीची सुद्धा मला सगळी माहिती हवी आहे. सोनाली विचारते, मॅम, एक प्रश्न माझ्या मनात आला आहे. तुम्हाला एकाच वेळेस या दोघींची माहिती हवी आहे. मग या दोघींचं काही कनेक्शन आहे का? आत्ता सांगा, काही लपू नका माझ्यापासून. तायडी म्हणते, तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. तुझ्या अकाउंटवर पैसे वेळेवर पोहोचतील. जास्त प्रश्न विचारायचे नाही. मी तुला यांच्या मागावर पाठवलं आहे, माझ्या मागावर नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तरी सोनाली म्हणते, ओके मॅम, काम होऊन जाईल, तुम्ही टेन्शन घेऊच नका. असं म्हणून सोनाली तेथून निघून जाते. त्यामुळे तायडीला खूप आनंद होतो आणि तायडी विचार करते, आत्ता पहा नुपूर, मी काय करते ते. आता एक एक करून मी तुझ्या सगळ्या जवळच्या माणसांना तुझ्यापासून हिरावून घेणार आणि मग तू संजनाला काय स्वतःला सुद्धा शोधू शकणार नाही. असा विचार करून तायडी खूप खुश होते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. आशा चक्क तिच्या कपड्यांची बॅग भरत असते. नुपूर तेथे येते आणि विचारते, आई, हे काय करतेस तू? तर आशा सांगते, अगं, कालच्या गडबडीत तुला सांगायचंच राहिलं, मी 4 धाम यात्रेला जातीये. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर विचारते, आई, हे कधी ठरलं? तू मला सांगितलं नाही. तर आशा सांगते, मला माहीत होतं, तुला सांगितलं ना तर तू मला जाऊ द्यायची नाही म्हणून तुला सांगितलं नाही. नुपूर चिडून म्हणते, मग तुला काय वाटतं, तू आत्ता मला सांगितलंय तर मी तुला जाऊ देईल, मी तुला अजूनही जाऊ देणार नाहीये. आशा म्हणते, नुपूर, मला जायचंय 4 धाम यात्रेला, मला जाऊ दे ना. नुपूर खूप इमोशनल होते आणि म्हणते, आई, तू मला सोडून चालली आहे, मला इथे एकटीला टाकून चालली आहे. तर आशा म्हणते, अगं, एकटी कुठेस तू? आता तुझ्या हक्काचा नवरा आहे तुझ्याबरोबर, एवढा मोठा संसार आहे तुझ्यासमोर, किती सुंदर आयुष्य आहे तुझं, आणि मी काय तुला आयुष्यभर पुरणार आहे का? नुपूर खूप इमोशनल होते. आशा तिला समजावून सांगते, अगं नुपूर, मी काय कायमची चालली आहे का? 4 धाम यात्रा संपली की घरी परत येऊन जाईल, एवढं टेन्शन घेऊ नको आणि मला आता हसत हसत निरोप दे बरं, असा रडवेला चेहरा करू नको. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि आशा म्हणते, अरे मल्हार, तू पण आला का? तसा पण मी तुझा निरोप घ्यायला येणारच होते. मल्हार विचारतो, आई, निरोप घ्यायला म्हणजे तुम्ही कोठे जाताय? आशा त्याला सांगते, मी 4 धाम यात्रेला चालली आहे. मल्हार म्हणतो, अरे वा, 4 धाम यात्रेला? ठीक आहे, मग मी एक काम करतो, माझा एक मित्र आहे, त्याची ट्रॅव्हल एजन्सी आहे, तो तुमचे फ्लाईट तिकीट, हॉटेल तिकीट सगळं काही बुक करून देईल आणि मग तुम्ही 10 दिवसात तर परत याल. पण आशाला काही खरोखर 4 धाम यात्रेला जायचं नसतं, ती घर सोडून चालली आहे. त्यामुळे ती खोटं सांगते, अरे नाही मल्हार, एवढ्या सगळ्या लवाजमाची गरज नाही आहे. ती यात्रा आहे ना, तीर्थयात्रा आहे, ती साधेपणानेच व्हायला हवी. आणि तसं पण आमच्या भंजनी मंडळातली काही माणसं आहेत, बायका आहेत, पुरुष आहेत, मी त्यांच्याबरोबर जातीये, त्यामुळे काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. नुपूर म्हणते, आई, तुला प्रवासात काही खायला हवं असेल ना, मी घेऊन येते. नुपूर तेथून निघून जाते. मल्हार म्हणतो, आई, स्वतःची काळजी घ्या, नेहमी फोनवर कनेक्टेड राहा, फोन चार्ज करत राहा. आशा म्हणते, हो. आणि मल्हार, तू सुद्धा नुपूरची काळजी घे बरं. माझी नुपूर खूप हळवी आहे, तिच्या डोळ्यात पाणी यायला वेळ लागत नाही. मल्हार म्हणतो, हो, खरं आहे. आशा ही मल्हारला समजावून सांगते, मल्हार,
मी तुमच्यासाठी चालली आहे, तुमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रार्थना करायला चालली आहे. मल्हार म्हणतो, आई खरंच त्याची खूप गरज आहे, कारण नुपूरचा राग कधी जाईल हेच मला कळत नाही आहे. माझ्या डोक्यावरचे केस पांढरे होता की काय असं वाटतंय, पण नुपूरचा राग जाणार नाही. आशा म्हणते, मल्हार तुला एक गोष्ट सांगते, जर तुला असं वाटत असेल ना की नुपूरने वेदांतला विसरून तुझ्याबरोबर सुखाचा संसार करावा, तर सगळ्यात आधी तुला वेदांच्या अपघाताचं सगळ्या गोष्टी विसराव्या लागतील. नाहीतर जोपर्यंत तू तो अपघात स्वतःच्या मनात ठेवशील, स्वतःला दोषी धरशील, तोपर्यंत तू कधीच त्या गिल्टमधून बाहेर येऊ शकत नाही आणि नुपूरला सुद्धा त्यातून बाहेर काढू शकत नाही. मल्हार म्हणतो, ठीक आहे आई, कळते मला, मी नक्कीच प्रयत्न करेल. आशा ही मल्हारला म्हणते, मल्हार मला तुमचा सुखी संसार पाहायचा आहे. मल्हार म्हणतो, हो नक्कीच पाहाल. आशा मनात म्हणते, मी जेथे कोठे असेल तेथून. याचा अर्थ आशाने आता कायमचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती काय चारधाम यात्रेला चाललेली नाही आहे, तर ती घर सोडून चालली आहे. आता ती काय अन्वयच्या घरीसुद्धा जाणार नाही, तिला राहायला घरच नाही आहे. याचा अर्थ ती एखाद्या मंदिरात राहील किंवा एखाद्या वृद्धाश्रमात राहील. पण आता आशा परत कधीच येणार नाही एवढं मात्र नक्की. नुपूर आणि मल्हारशी खोटं बोलून ती घर सोडून गेली आहे. थोड्या वेळानंतर आशा यात्रेला निघून जाते. नुपूर तिच्या रूममध्ये असते आणि आशाला व्हॉईस मेसेज पाठवते, आई यात्रेच्या वेळेस स्वतःची काळजी घे, औषधांच्या वेळा चुकू नको आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल चार्ज कर, म्हणजे आम्ही फोन केल्यावर तू फोन उचलशील. नुपूर हा व्हॉईस मेसेज पाठवते आणि खूप इमोशनल होते. ती रडत असते, तिला आशाची काळजी वाटते. तेवढ्यात मल्हार तिच्यासाठी चहा घेऊन येतो आणि म्हणतो, नुपूर आज मी आहे ना स्वतःच्या हाताने आपल्या दोघांसाठी चहा बनवला आहे, एकदा ट्राय करून पहा, तुला आवडेल. पण नुपूर खूप इमोशनल झालेली असते. म्हणते, नकोय सर, मला काही नकोय. नुपूरच्या डोळ्यात पाणी आहे. नुपूर ही आशाला मिस करतीये ही गोष्ट मल्हारच्या लक्षात येते. मल्हार म्हणतो, नुपूर हे काय करतेस तू? आईंना तीर्थयात्रेला जाऊन अजून काही तास पण झाले नाही आणि तू लगेच त्यांना मिस करायला लागली. असं नाही चालणार. 1-2 दिवस तर होऊ दे आणि येतील त्या परत लवकरच. असे 8-10 दिवस कधी जातील ना तुझं तुलाच कळायचं नाही. पण नुपूरला आशाची खूप आठवण येत असते. नुपूरला आठवतं की जेव्हा आपल्या चाळीमध्ये देवी आईचा उत्सव होता तेव्हा आपला कसा अपमान झालेला. मीनाने माझा अपमान केला होता, पण तेव्हा माझ्या आईने आशानेच माझी बाजू घेतली होती. माझी नुपूर अपशकुनी नाही आहे, माझी नुपूर खूप चांगली आहे असं तिने सगळ्या गावाला ठणकावून सांगितलं होतं. मीनाला ठणकावून सांगितलं होतं हे नुपूरला आठवतं. मग काल आशा मला काय म्हणाली हे नुपूरला आठवतं की नुपूर वेळेवर एखाद्याच्या आयुष्यातून निघून जाणंच चांगलं असतं, मग सगळे सुखी होतात. आणि आई खरंच माझ्या आयुष्यातून निघून गेली की काय अशी भीतीसुद्धा तिला वाटत असते. नुपूरला खूप वाईट वाटतं, ती रडू लागते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी आशाने आजपर्यंतचा सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे. नुपूरच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते फक्त माझ्यामुळे आहे आणि मी नुपूरला सोडून निघून जाते तरच नुपूर सुखी होईल अशा विचाराने आशाने नुपूरला कायमचं सोडून दिलंय. ती घर सोडून गेली आहे. पण नुपूर आणि मल्हारला हे माहीत नाही आहे. जेव्हा त्यांना हे कळेल तेव्हा त्यांना मोठा धक्का बसेल एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन धमाकेदार ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर खूप इमोशनल झालेली असेल तेव्हा मल्हार नुपूरचा हात हातात घेईल आणि म्हणेल, नुपूर तुझ्या आयुष्यातून जी माणसं निघून गेली आहे ना, मी त्यांची जागा तर नाही घेऊ शकत, त्यांची कमी नाही भरून काढू शकत, पण मी तुला एवढं वचन देतो की मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही. जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी नेहमी तुझ्याजवळ असेल. हे ऐकून नुपूरला मल्हारचा आधार वाटणार. नुपूर ढसाढसा रडू लागेल आणि मल्हारच्या खांद्यावर डोकं ठेवणार. त्यामुळे मल्हार खूप खुश होईल. आशा गेल्यामुळे एवढा तर फायदा झाला आहे की आता नुपूरला मल्हारची किंमत कळतीये, मल्हार तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, त्याचं प्रेम कळत आहे. आणि मग नुपूर त्या विश्वकर्मा चाळीत जाणार आणि या चाळीत ती ज्या रिक्षात पोहोचलेली असेल ती सोनालीचीच रिक्षा असेल. तायडीने जिला नुपूरच्या मागावर ठेवलं आहे. नुपूर या विश्वकर्मा चाळीत संजनाच्या रूममध्ये येईल. संजना तेथे भिंतीवर काहीतरी खिळा ठोकत असेल. आता ही तीच संजना आहे की नाही हे माहीत नाही आहे,
कारण संजनाचा चेहरा दिसत नाही. नुपूर विचारते, तू संजना आहेस का? ही मुलगी म्हणते, हो मी संजना आहे. तेवढ्या सोनाली तेथे येते आणि खिडकीतून हे सगळं पाहत असते. मग नुपूर विचारते, तू सागरिका खानविलकरला ओळखतेस का? ही मुलगी म्हणते, हो मी त्यांना ओळखते. आणि तेवढ्यात ही सोनाली चक्क एक बंदूक घेऊन खिडकीत उभी असेल. म्हणजे जर ही तीच संजना असेल तर तिचा जीव घ्यायचा असं या मुलीने, या सोनालीने ठरवलंय. मग नुपूर आणि संजनाची भेट होण्याआधीच संजना आणि देवाची भेट होणार का? ही सोनाली संजनाला डायरेक्ट वर पाठवणार का? हे पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.